माहितीला सुरुवात करण्याआधी माझी ओळख करून देतो. माझं नाव मयूर खैरनार. आम्ही आलो सटाण्याहून. एक आपत्ती व्यवस्थापन कायदा 2006 च्या अंतर्गत माहिती देण्यासाठी. तुमच्या सर्वांसाठी माझा एक प्रश्न आहे. तुम्ही घरात गॅस सिलेंडर किती वर्षापासून वापरताय? 30-40 वर्ष झाले ना. मग 30-40 वर्षात वापराव्यतिरिक्त याच्यापासून काय दुसरं माहिती करून घेतली का तुम्ही? काहीच नाही. जसं ज्या वापरतो ना तसंच आपण वापरतो. जुनी टाकी देतो, नवी जोडून घेतो. याच्या व्यतिरिक्त जास्त माहिती नाहीये. आता याच्याविषयी पुरेपूर माहिती असं सुद्धा गरजेचं आहे मॅडम. बरोबर? आता आपल्याला सिलेंडर कोणी दिला? गव्हर्नमेंटने दिला. बरोबर? आता गव्हर्नमेंटने जरी दिलाय पण याला लाल रंग दिलाय बघा. आता लाल रंग का दिला असेल? धोका आहे डेंजर म्हणून दिलाय. मग धोका कुठे आणून ठेवलाय तुम्ही? प्रत्येकाच्या घरात धोका आणून ठेवलाय म्हणून याच्याविषयी पुरेपूर माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर? आता लाल रंगाचा सिलेंडर दिलाय पण गव्हर्नमेंटने दिलाय. गव्हर्नमेंटचे वाहन सुद्धा आहे, रेल्वे, बस, विमान. आपल्याला बस मध्ये रिकामी टाकी तरी घेऊन जाऊ देता का? नाही घेऊन जाऊ. कारण की गव्हर्नमेंटने दिलाय ते सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. कारण की सार्वजनिक ठिकाणी स्फोट दुर्घटना घडून आणू शकते. त्यामुळे गव्हर्नमेंटने जरी दिलाय तरी त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. पण आपण त्याच्यावर 100 ने आज 101% विश्वास ठेवून ठेवलाय. आपल्या घरात नाही म्हणता येणार, आपण कुटुंबात ठेवलंय. आपलं कुटुंब याच्यावरती होती 24 तास वावरत असतं म्हणून याच्याविषयी पुरेपूर माहिती असणं गरजेचं आहे. आता लाल रंगाचा सिलेंडर दिलाय पण देताना त्याच्यावर सफेद अक्षरात 2 सूचना सुद्धा दिल्या गेल्या आहेत. मग इथे बसलेल्या किती महिलांनी या सूचना वाचल्या आतापर्यंत? कोणी वाचले नाही? वाचल्याने त्यामुळे पालन करणं लांबचीच गोष्ट आहे. बरोबर? त्यातली पहिली सूचना बघा, उपयोग न होणे पर रेग्युलेटर का बटन बंद केले. आता या सूचनेचं पालन करा. प्रत्येक घरात होतं का? त्यांच्या घरात होतं माहिती का? कसं होतं माहिती का? सकाळी चालू करता, रात्री झोपताना बंद करता. आता हे म्हटलं का बरं माहिती का? स्वयंपाक झाला, चहा झाला, तुमचं झाल्यानंतर हे बटन बंद करणं गरजेचं आहे. कारण की बटन जर चालू राहिलं ना आपल्या नळीत कंटिन्यू गॅस सप्लाय हा चालू असतो. कुठे बारीक लिकेज झाला, त्याच्या संपर्कात छोटी ठिणगी जरी आली तरी घरात स्फोट दुर्घटना घडून येणार आहे. त्यामुळे बटन वेळोवेळी बंद करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरी सूचना आहे तर डिलिव्हरी लेते समय वजन और सील की जांच करे. म्हणजे सिलेंडर ताब्यात घेताना वजन करून घ्यायचं आहे, सील पॅक चेक करून घ्यायचं. बरोबर? आतापर्यंत तुम्ही टाकी किती वेळेस वजन करून घेतली? वजनच करून घेतली. बरोबर? मग आज फायद्यात आहे का तोट्यात? किराणा दुकानात गेले साखर घेतली 1 किलो त्यांनी 100 ग्रॅम तुम्ही टाकी घेणार आहे? तुमच्या डोळ्यासमोर मोजून घेताय. मग सिलेंडर आज मोजून घेतली याच्यातून 2 किलो गॅस जरी काढून घेतला तुम्हाला कळणार आहे? नाही कळणार. त्यामुळे वजन करून घ्यायचंय. आता वजन कसं करायचं आणि कुठे करायचं ते पण मी तुम्हाला सांगून देणार आहे. आता लाल रंगाचा आपल्याला सिलेंडर दिलेला असतो मॅडम. बरोबर? आणि ते बघा निळ्या पिवळ्या रंगाचा मध्ये पट्टा दिलेला असतो. बरोबर? त्याच्यावर वेगवेगळे वजन आहे. काहींवर बघा 15.2 आहे, काहींवर 16.3 आहे, काहींवर 17 पॉईंट काहीतरी. आता हे वजन कशाचं आहे सांगता येईल तुम्हाला? गॅसचं वजन. हे फक्त आपल्या रिकाम्या सिलेंडरचं वजन आहे. त्याच्यात ते तेवढा गॅस भरलेला नाही. आता लोखंडाला घट यायची त्यामुळे प्रत्येक टाकीवरती वेगवेगळं वजन येतं. पण तुमच्या घरात कोणताही सिलेंडर राहू द्या, भारत, HP किंवा इंडियन, गव्हर्नमेंटच्या 3च एजन्सी याच्यात 14 किलो आणि 200 ग्रॅम इतका गॅस भरला जातो. 14 किलो 200 ग्रॅम आणि रिकाम्या टाकीचं वजन एकत्र करून जी तुमची बेरीज येणार आहे टोटल ते तुमच्या टाकीचं पुरेपूर वजन राहणार. तुम्ही म्हणाल वजन करायचं कुठे? पूर्वी आपण गोडाऊनला जायचो ना तिथे आपल्या टाकी काट्यावर ठेवून दिलेली. हल्ली काय झालं आपल्या दारात फोन करतात, गाडी येते त्याला देण्यापेक्षा आपल्याला घ्यायची गरज आहे. आपण कधी वजन करून मागत नाही, तो कधी देत नाही. पण इथून पुढे तुम्ही वजन करून मागा. त्यांच्या गाडीत 100% हँडिंगचा काटा असतो. तुम्ही वजन करून मागितलं तो वजन करून देणार आहे. कारण की या ज्या सूचना आपल्यासाठीच नाही एजन्सीवाल्यांसाठी सुद्धा दिल्या गेल्या आहेत. अजून एक सूचना आहे याच्यावर सील की जांच करणे. आता तुमच्या घरात सील पॅक सिलेंडर आलाय कशावर ओळखता मॅडम? कॅप लावली याच्यावरती निळ्या पिवळ्या रंगाचा पेपर लावलाय याला आपण काय म्हणतो? सील. आणि याला सील बोललं जात नाही. कधी कधी बघा तो सिलेंडर डिलिव्हरी बॉय तो पेपरासकट झाकण काढून घेतो परत लावून देतो. याला सील म्हणता येईल का? याला सील म्हटलंच जात नाही. टाकी काय आपल्या जवळपास भरत नाही, बाहेर जिल्ह्यातून भरून येते. पण ने आण करण्यामध्ये हा जो पितळी नॉब आहे याच्यामध्ये धूळ माती कचरा जाऊ नये, रेग्युलेटर बसायला काय अडचण येऊ नये त्याच्यासाठी याला फक्त डस्ट कॅप लावली वरून डस्ट पेपर लावलेला आहे. याला काही सील म्हणत नाही. सील कशाला म्हणता? हा जो पितळी नॉब आहे याच्या आतमध्ये रबरी वायसर येतो बघा काय आज अजून एक पितळी पॉईंट आहे. रेग्युलेटर चालू बंद करताना खाली वर प्रेस होतो. याच्यात घरगुती पद्धतीने असं 2-3 थेंब पाणी टाकून पाहायचंय. पाणी टाकल्यानंतर गुडगुडी किंवा बबल चालेल ती टाकी तुमची काय लिकेज आहे. आता आमचा डेमोचा सिलेंडर आहे, आम्ही पुरेपूर चेक करून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या घरी जा, रेग्युलेटर काढा, 2-3 थेंब याच्यात पाणी टाकून पहा. आम्हाला 80% टाक्या हा लिकेज सापडतात. हा लिकेज तुम्ही साधारण घेऊ नका. छोटासा लिकेज किती मोठ्या प्रमाणात आपल्या घरात गॅस गळती घडू शकतो याचा फक्त मी तुम्हाला एक अंदाज दाखवतो. जर चुकीच्या पद्धतीने याच्यावर रेग्युलेटर बसला काय बिघाड झाला एवढ्या
कारण की एवढ्या मोठ्या प्रेशरने घरात कधी गॅस गळती झाली, त्याच्या संपर्कात छोटी ठिणगी जरी आल्या तरी घरात स्फोट दुर्घटना घडणार आहे. आता ठिणगी याचे सुद्धा कारण आहेत. प्रत्येक किचन मध्ये आज फ्रीज ठेवलाय मॅडम, काही वेळा चालू बंद ऑटोमॅटिक होत असतो, त्याचा सुद्धा स्पार्क होतो. आज 80% देवार आहे किचन मध्ये. आई स्वयंपाकाच्या वेळी जेव्हा बत्ती चालू असते, काहीची तर दिवसभर चालू असते, किंवा मिक्सर आहे, इंडक्शन आहे, भरपूर गोष्टी स्पार्क येण्यासाठी. याच्या संपर्कात एवढा प्रेशर आला तर घरात मोठ्या प्रमाणात स्फोट दुर्घटना घडून येणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा आली की चेक करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरा झाला हा रेग्युलेटर. एवढ्या 25-30 वर्ष त्याला किती वेळ चेंज करून घेतला तुम्ही? त्याला पण खराब एकदम बरोबर बोलले. तुमचीच नाही, आपली पूर्ण भारताची टेंडन्सी काय माहिती का, एखादी वस्तू तुम्ही घेतली ना ती जोपर्यंत खराब होत नाही, तुटत नाही, फुटत नाही, तिचा पुरेपूर वापर केल्याशिवाय आपण तिला बदली करत नसतो. पण याच्या बाबतीत तसं करायचं नाही. यानंतर 4 ते 5 वर्षात कंपल्सरी बदली करून घेणं गरजेचं आहे. ते का गरजेचं आहे? कमीत कमी तुम्ही बटन सकाळी चालू करताय, बटन रात्री झोपताना बंद करता. दिवसाला 2-10 महिन्याला 60 वेळा, वर्षाला 700 ते 1000 बटन आपण हे चालू बंद करतो. पण चालू बंद करत असताना या बटनाच्या आतमध्ये तारेची स्प्रिंग आहे, एलपीजी गॅसच्या संपर्कात सुरू होते. कधी कधी सगळे बटन जरी बंद राहिले तरी तुम्हाला वास येतो. तुम्ही सांगा सगळे बटन बंद आहे तरी वास येऊ राहिले, बरोबर ना? सगळे बटन बंद आहे, वास यायचं कारण काय? आपला रेग्युलेटर सुद्धा कुठेतरी खराब झालाय. त्यामुळे जर 4 ते 5 वर्षात कंपल्सरी बदली करून घेणं गरजेचं आहे. हा बदली करायचा कुठे? त्या एजन्सीत तुमचं कनेक्शन आहे तिथे जुना देऊन नवा घ्यायचा आहे. फ्री ऑफ कॉस्ट बदली करून देतात. आणि मुदतीपेक्षा बाहेरचा गेला 150 ते 200 रुपये चार्ज घेऊन बदली करून दिला जातो. आज 150-200 रुपये आपल्या जेव्हापेक्षा जास्त आहे नाही ना, त्यामुळे एजन्सीतच बदली करायचं आहे. पूर्वी बघा असे हिरव्या रंगाचे पाईप होते, आता आहे कोणाच्या घरात नाही. का नाही पाहिजे की असुरक्षित होते, त्याला मुडपलं तरी चिरेकडे जायचे, बरोबर? उंदर तसंच कुठताडायचे. स्वयंपाक करताना साधा तव्याचा चटका जरी लागला तरी घरात पंक्चर मोठ्या स्फोट दुर्घटना घडत होत्या. त्यामुळे गव्हर्नमेंटने याला बॅन केलं. आज तुमच्या माझ्या घरात कोणता पाईप आहे? ऑरेंज कलर. त्याच्या आतमधून काय सांगता येईल? तारेची कोटिंग केलेली, बरोबर? तो तारेची कोटिंग केलेला पाईप आपण असं शेगडीला बसवलाय प्रत्येकाच्या घरात, बरोबर? आपण म्हणू शकतो का आपल्या महाराष्ट्रात, भारतात गॅस पासून दुर्घटना थांबणे का? आपल्या मोबाईलला, टीव्हीला पाहतो ना, रोज 5 ते 7 दुर्घटना होतात आहे. त्याचं पण एक कारण आहे, तिथं पाईपवर एक्सपायरी डेट असते बघा, महिना आणि वर्ष, चेंज द बिफोर डेट. त्या डेट नंतर त्याला सुद्धा बदली करून घेणं गरजेचं आहे. आपण वर्षानुवर्ष तोच पाईप वापरतो, काही नाही तर टिपा लावल्या, तारा लावल्या, अक्षरशः काही घरात चिकट टेप लावलेले, 200-250 रुपयाचा पाईप काय बदली करत नाही. त्याला सुद्धा वेळच्या वेळी बदली करून घेणं गरजेचं आहे. आणि तुमच्या सर्वांसाठी प्रश्न आहे, शेगडीवर तुम्ही स्वयंपाक करता बघा, स्वयंपाक केल्यानंतर याच्यावर डाग पडतात, तेलाचे, पिठाचे, कशा प्रकारे साफ करून घेतात? जास्त खराब राहिलो काय करतात? पाण्याने धुवून टाकतात. नुसतं पाण्यानेच नाही धुवत, त्याच्यासोबत साबण, मीठ, एक्सपर्ट जेल, जसं लहान बाळा आंघोळ ना मॅडम, तशी प्रत्येक घरात शेगडीला आंघोळ. त्यांच्या घरात रोज आहे, दिवसाला 8 तरी आहे. ते का माहिती का? आपला किचन नीट दिसायला पाहिजे म्हणून. पण तुम्ही एवढं पाणी पुसून घेता शेगडीवर, पाणी फक्त इथं राहतं नाही ना, पाणी बर्नरवर जातं, बर्नरवरून या बटनात उतरतं, बटनातून या पाईपात जातं. हा पाईप काढून कधी शेगडी धुतो का आपण? पाईपात आपल्या काय तारेची कोटिंग आहे ना, साबणाचा पाण्याचा तारेचा संपर्क आल्यावर तारेला काय होतं? गंज लागतो, पाईप कमकुवत होतो. पुढे पाईप चांगला असतो बघा, इथे 2 बोट फुगलेला असतो, चिरेकडे गेलेला असतात. शेगडी धुताना पण एक जागेवर ठेवत नाही, इकडे करणार, तिकडे करणार, खाली करणार, वर करणार. किंवा काही महिलांचे गुडघे कंबर दुखले ना, चालू जाणार शेगडी खाली घेऊन स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करतात, बरोबर? असं करत असताना तो खराब झालेला पाईप जर सटकला तर घरात मोठ्या प्रमाणात स्फोट दुर्घटना घडून येणार आहे. त्यामुळे शेगडी धुवून न घेता फक्त ती ओल्या फडक्याने पुसून घेणं गरजेचं आहे, बरोबर? त्याच्यानंतर हे जे बटन आहे, कधी कधी फिरवायला जड जातं का तुम्हाला? विचार नाही करत का जड असेल, अंगाची नको ती ताकद जाऊन पिळण्याचा प्रयत्न करता. नाही पिळलं गेले ना, अक्षरशः काही घरात सांची पकडून सुद्धा बटन फिरलं जातं. असं करत असताना बटन सटकून जातात आला ना, गॅसचा सप्लाय बर्नर कडेला जाता. जी महिला, जी व्यक्ती आपल्या शेगडी समोर उभी तिच्या अंगावर येणार आहे आणि अंगाचा सिल्कट, साडी सिल्कट काही सेकंदात पेट धरून घेतं. मग एकदा भाजली गेलेली स्किन, खराब झालेला चेहरा, लाख रुपये त्या डॉक्टरला पूर्ण करून दिला जात नाही. त्यामुळे आज तर कधी गेला ना, 2 रुपयाच्या स्टोनच्या पेननी काय करा, अजून पितळी नव्हतं छिद्र आहे ते स्वच्छ करा. याचा सप्लाय बटनाकडे नाही तर तो बटनाकडे व्यवस्थित जाणार आहे. आणि तरी जर जाणार असेल सरळ सर्व्हिसिंग वाल्याकडनं 40 रुपयाला बटन भेटतं, चेंज करून घ्या. पण याच्या अतिरिक्त बळ वगैरे लावू नका. मग आज गव्हर्नमेंटने प्रत्येकाच्या घरात 2 प्रकारचे बॉम्ब आणून दिले जीवन. पहिला झाला गॅस सिलेंडर, आपण आपल्या कुटुंबात असं होतं बॉम्ब ठेवलेला, बरोबर? याच्यासारखा दुसरा आहे, प्रत्येकाच्या घरात सुद्धा आहे, आपल्या इथे सुद्धा आहे, सांगता येईल. आता बघा याच्या जर अगोदर कोणी आलं काय म्हणेल? लाईट ना, बरोबर बोलले. आता वीज कोणी दिली आपल्याला? गव्हर्नमेंटने दिली.
पासून मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडायच्या आज त्याचं प्रमाण कमी झालंय. बरोबर. आता गव्हर्नमेंटचं काम काय होतं, आपण दारापर्यंत सुविधा पोहोचवणं, मग सुरक्षा कोणी घ्यायची? आपण घ्यायची, आपलं कुटुंब आहे, आपली जबाबदारी आहे. बघा लाईट पासून दुर्घटना घडायच्या ना त्याचं प्रमाण का कमी झालंय? गव्हर्नमेंटने आपल्या घरात मीटर बसवून दिले, बरोबर. पण आपण आपल्या सुरक्षेसाठी एमसीबी ट्रिपर लावलंय बघा, खटके बोलतो त्याला. घरात कुठेही शॉर्ट सर्किट होते, आपण शॉक लागू द्या, पहिल्यांदा काय होतं, ट्रिप होतं, फटका खाली पडतो, होणाऱ्या दुर्घटना जागेवर टाळल्या जातात. मला सांगा या टाकीने घरात कधी पेट भडका घेतला तुमच्या? पाईप सटकला, बटन निसटलं, रेग्युलेटर सटकला, याच्या सुरक्षेसाठी काय आहे का आपल्याकडे? काहीच नाही. आज साध्या साध्या गोष्टींना आपण सुरक्षा देतो मॅडम. मोबाईल जरी घेतला ना, जॉबपेक्षा जास्त त्याला जगतो आपण. पडू तर देतच नाही, पण घेताना ते बॅक कव्हर आहे, स्क्रीन गार्ड लावून देतो, बरोबर ना. तो का लावतो? पहिल्यावर काही नुकसान होऊ नये म्हणून. मग 1000 रुपये देऊन आपला बॉम्ब पण ठेवलाय कुटुंबात, मग याच्या सुरक्षेसाठी काय पाहिजे का नाही आपल्याला? 100% पाहिजे ना. त्याच्यासाठी आम्ही जर सूर्या कंपनीकडून आलोय, त्यांनी एक गॅस सेफ्टी डिव्हाइस लॉन्च केलंय, बरोबर. आता हे डिव्हाइस बाहेर काढलं म्हणजे तुम्हाला विकायला आलो असं समजू नका, याची माहिती द्यायचं काम चालू आहे आपलं. होणाऱ्या दुर्घटना कशा टाळता येईल पाहिलं याच्या आधी कोणी? चांगली गोष्ट आहे, तुमची कुटुंब सुरक्षित आहे. तुम्हाला आठवण करून देतो, सर्वांनी पाहिलंय मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी ज्यांच्या पाईपलाईन झाल्या ना, तिथे कंपल्सरी फिटिंग करून देण्यात आले. त्यांच्याशिवाय त्यांना कनेक्शन नाहीये. किंवा एखाद्या पेशंटला तुम्ही आयसीयू मध्ये बघायला गेले, तिथे ऑक्सिजनच्या बाटल्याला लावलं गेले. मग आपल्या घरगुती गॅस सिलेंडरला काही सुरक्षा पाहिजे, त्याच्यासाठी हे बनवलं गेलं. याला लावलं काढणं एकदम सोपं आहे. जसं तुम्ही रेग्युलेटर जोडता तशी ती रिंग वरती करायची, तिथं असं टेकवायचं, त्याच्यानंतर ही काळी रिंग घेतला असं खाली प्रेस करायचं, बरोबर. आता हे जर बटन इथं चालू केलं तर काय झालं पाहिजे? रेग्युलेटरला असं बटन आहे, चालू केल्यावर काय होतं, गॅस सप्लाय चालू होतो, बरोबर. आता बटन चालू केल्यानंतर डायरेक्ट लायटर मार, येतोय गॅस बाहेर? येणारच नाही. काय येणार नाही? जोपर्यंत तुम्ही याच्यावर रेग्युलेटर लावून सुरक्षित होत नाही तोपर्यंत मशीन कुठल्याही प्रकारचा गॅस सप्लाय पुढे करत नाही. आणि लावल्यानंतर पहिल्यांदा काम काय करतं, तुमची टाकी किती मोठ्या प्रमाणात लिकेज होतं, बुडबुडी होते, लावल्यानंतर पूर्णपणे लिकेज हा बंद करतो. काळा रबरी वायसर येतो आपल्या टाकीत, कधी कधी खराब आल्यावर आपल्याला काय करावं लागतं, बदलायला. मग तो खराब येऊ द्या किंवा आपल्या टाकीत नसला जरी, ते लावल्यानंतर काय करतं, त्याचा गाळा भरून आणायचं काम करतं. त्याच्यानंतर या प्रेशर मध्ये मगाशी तुम्हाला जो चावी टाकून दाखवला होता, त्याच्यात काही फरक वाटला का? हा कमी आहे, तो जास्त होता ना, तुम्ही घाबरले होते सर्व. तो 650चा जो प्रेशर होता आपल्या मशीन तो 160 आणून मेंटेन केलाय. कशासाठी केलाय? आपल्या टाकीवर इथं स्पष्ट लिहिलेलं राहतं, केवळ घरेलू उपयोग केली. माझी घरा व्यतिरिक्त कुठे कुठे राहते? हॉटेलमध्ये राहते, लग्न दहावे सप्ते, बरोबर, बर्थडे. तिथं बघा 500-1000 लोकांचा स्वयंपाक आहे ना. आपल्या घरात आहे का तेवढा रोज? किती भारी शेगडी, या 10,000 घेतली ना, 4च बर्नर, बरोबर ना. म्हणजे 4 बर्नर पेटतील विज्ञानानुसार, एक बर्नर 40चा, असे 4 बर्नर पेटतील, तेवढा 160चा प्रेशर इथं मेंटेन केलाय. त्यामुळे जी टाकी तुम्हाला आज महिनाभर जाते ती 8-1 दिवस काय होणार आहे, एक्स्ट्रा जाणार आहे. गॅसची बचत सुद्धा हे करतं. त्याच्यानंतर इथं रेग्युलेटर जोडला, जसं आपण टाकीला बसवतो तसं याच्यावर बसवायचं आहे. मशीनचं बटन चालू केलं, इथं रेग्युलेटरचं पण चालू केलं, आता शेगडीचं पण बटन आपण चालू केलं. आता आपला गॅस काय झाला पाहिजे, इथं होतोय तरी होणार नाही. का होणार नाही? जोपर्यंत तुम्ही याला ऍक्टिव्हेट करत नाही, परमिशन देत नाही, आपण पूर्णपणे सुरक्षित झालोय तोपर्यंत मशीन गॅस सप्लाय पुढे करत नाही. आता परमिशन देणं म्हणजे काय? घड्याळ दिसतंय का सर्वांना? काळ्या रंगाचा काटा कुठे आहे? खाली आहे ना, लाल, बरोबर. त्याला काय करायचं, दोनदा प्रेस करायचं, म्हणजे दाबायचं, एक आणि दोनदा. काटा कुठे आला? वरती आला, ग्रीन वर. इकडे आपला गॅस सप्लाय चालू झाला. आतापर्यंत कधी टाकी वजन करून घेतली का तुम्ही? इथून पुढे करून घ्यायची गरज येणार नाही. हा काटा तुम्हाला इंडिकेट करणार आहे तुमच्या टाकीत खरोखर गॅस किती भरून आला आहे, कधी संपणार आहे. कसं, हा काळ्या रंगाचा काटा हिरव्या रंगाच्या वरती गोल्डन पॉइंट आहे, त्याला जर टेकला आपली टाकी ही पूर्ण भरून आली. वापरानुसार इथे सूर्य नाव आहे, त्याच्यावरून आडवा झाला मॅडम, तेव्हा समजायचं आपली टाकी अर्धी झाली. आणि ज्या दिवशी लाल रंगावर प्रवेश करेल समजायचं आपली टाकी वापरानुसार आता 5-7 दिवसात संपणारी, दुसरी बुकिंग करायची गरज आहे. मशीन काय करते, तुम्हाला इंडिकेट करते. इथं मशीनचे फायदेच झाले, गॅस किती भरून आला, कधी संपणार हे सांगतं, गॅसची बचत करतं, जो लिकेज होता लिकेज पण थांबवतो. हे तर फायदेच झाले ना. पण आज फायद्यापेक्षा महत्वाचं काय आपल्याला? आपला जीव, बरोबर. सुरक्षा आणि सेफ्टी जास्त महत्वाची. फायदे आपण कधी करून घेऊ, सर चला होतो पहिले बचत, बरोबर. पण एकदा काही दुर्घटना झाली ना घरात, तुम्ही स्टोरी सांगायला सुद्धा राहत नाही, बरोबर. आता बघा इकडे आपला गॅस चालू आहे, चालू झाला, हा पाईप काढणं शक्य आहे का आपल्याला? नाही ना. किंवा काढून पाहायचा, जमलं आपल्याला काढायचा का? भीती वाटते ना. मी विचारलं तुम्हाला काढायचा का नाही, तुम्ही नाही सांगितलं, तुम्ही थांबा.
होऊ शकतं. होणाऱ्या दुर्घटना आपल्याला विचारून जर झाल्या तर त्या दुर्घटना झाल्या नसत्या, बरोबर. अशा वेळेस आपलं मशीन काय काम करेल बघा. चालू झालं शेगडी इकडे तिकडे सरकवताना खाली वर करताना हा पाईप सटक. काटा कुठे आला इथं? खाली खाली आला. येतोय गॅस बाहेर. नाही इथला तरी गॅस बाहेर आला. परत एकदा लक्ष द्या किती वेळात किती सेकंदात आपल्याला सुरक्षित करते. इथं पाईप जोडला, याला परमिशन दिली, गॅस चालू आहे. इथे तिथे काट्याकडे लक्ष द्या. इकडे तिकडे करताना पाईप निसटला. डोळ्याची पापणी पडली का तुमची खाली? डोळ्याची पापणी पडायच्या आत काय केलं मशीनने आपल्याला? सुरक्षित केलंय. आता आपल्या मशीनचा हा मेंटेन केलेला प्रेशर आहे. म्हणजे हा 5 पट कमी केलेला आहे. 160 चा प्रेशर आहे. कुठपर्यंत गेला? छतापर्यंत गेला ना. हा आपलं रेग्युलेटर यापेक्षा 5 पटीने जास्त देतं. कधी पाईप सटकला आपल्याला पळायला जागा देईल का? कुठे सुद्धा जागा देणार नाही ना. एवढ्या मोठ्या डोक्याला मशीन काय करतं आपल्याला? सुरक्षित करतं. असा पाईप तुमच्या घरात दिसतो जरी पडलाय का त्याला परमिशन जरी देत नसली तरी काठावरती येणार नाही. घरात कोणत्याही प्रकारची गॅस होणार नाही. जोपर्यंत हा पाईप तुम्ही आहे त्या ठिकाणी व्यवस्थित जोडून घेत नाही तोपर्यंत मशीन गॅस सप्लाय पुढे करणार नाही. बघा पाईप परत आहे त्या ठिकाणी जोडला, त्याला परत इकडे परमिशन दिली, गॅस सप्लाय परत चालू झाला. आता कधी कधी वास येत असतो बघा तुम्हाला स्वयंपाक. तुम्ही 10 वेळेस सांगा घरच्यांना वास येऊ राहिला, वास येऊ राहिला, पण पाईप पण चेक करत नाही, रेग्युलेटर पण चेक करत नाही. तर वास येतो काय झालं मॅडम? 100% लिकेज झालाय. असा लिकेज मी तुम्हाला इथे करून दाखवतो. असा लिकेज झाला आणि लिकेज असा पेड वरचा घरात घेतला. कोणता मिळायचा जवळ? तुम्ही घराच्या बाहेर जा, पण हा नाव राहणार आहे का तेवढा? रेग्युलेटर काय करतं, टाकी ताक खेचून घेतं. एकदा टाकी ताक गेली ना, टाकी गरम होऊन ब्लास्ट होते 4-5 मिनिटाला. मग अशाच आपलं मशीन काय काम करेल बघा. आज आम्ही थोडा मोठा करतोय. काटा कुठे आला? लिकेज वाढला, मशीनने काय केलं? सप्लाय देणं बंद केलं. तर याच्या जागी जर रेग्युलेटर राहिला असता मी कापून सुद्धा दाखवला नसता तुम्हाला, बरोबर ना. आणि मी त्याचा रिस्क पण घेणार. एवढ्या मोठ्या डोक्याला मशीन काय करतं आपल्याला? सुरक्षित करतं. आता याला परमिशन देतोय सप्लाय चालू करतो. काटावरती येतोय का? येणारच नाही. जोपर्यंत तुम्ही हा लिकेज काढून घेते तोपर्यंत मशीन कुठल्याही प्रकारचा गॅस सप्लाय पुढे करणार नाही. मग असा लिकेज तुमचा नळीत झाला, रेग्युलेटर मध्ये झाला, शेगडीत झाला, कुठेही लिकेज झाला, ऑटोमॅटिक मशीन सप्लाय देणं हे बंद करेल. आपल्या कुटुंबाला आपल्याला सुरक्षित करेल. त्याच्यानंतर परत आले की सुद्धा मी काढून घेतो. आहे त्या ठिकाणी परत पाईप जोडला, याला परमिशन दिली आणि इकडे आपला गॅस पण चालू झाला. सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा काय ठेवता शेगडीवर? चहा किंवा दूध. उकळसोर थांबता आपण सगळे धावपळ असते ना कामाची. कधी कधी काय होतं, चहा दूध उकळून जातं, बर्नरवर पडतं, बर्नर असा भिजला जातो. भिजल्यानंतर रेग्युलेटर सप्लाय देणं बंद करतं का घरात? घरात अशा काय होतं, गॅस गळतीला सुरुवात होते. तुम्हाला 2-5 मिनिटात वास आला का जाऊन डायरेक्ट लायटर मारून. लायटर मारल्यावर काय होतं, जेवढा गॅस पसरलाय ना तेवढा भडका होतो, बरं असा आवाज येतो. आपल्या मशीन इथं सप्लाय बंद केलाय कुठे? माहिती गॅस लायटरला सुरुवात झाली. अशाच घरात काय घडतं माहिती का? 2-5 मिनिटात लायटर मारलं का इथं भडका होतो. अशी एक मनात कल्पना करा. असं जर आपल्या घरात 30-35 मिनिटं लिकेज झाला तर 14 किलो 200 ग्रॅम टाकी घरात पाण्यासारखी पसरून जाणार. त्याच्या संपर्कात छोटी थिंगी जरी आली तरी घरात स्फोट दुर्घटना घडून येणार आहे. असं तर कधी घडलं तर पहिल्यांदा काय करा, सर्व बटन बंद करा. पहिल्यांदा इलेक्ट्रिसिटी जे बटन चालू आहे ते चालूच ठेवा, जे बटन बंद आहे ते बंद ठेवा. चालू बंद करू नका. कोणत्याही बटनाला हात लावायचा नाही, चालू बंद करायचं नाही. सर्व दारा खिडक्या उघड्या करा. तुम्ही पण या वासात थांबू नका, कारण की याच्यात जो वायू इथेनॉल आपल्या नाकावरती फुफ्फुसात जरी गेला तरी जीव गुदमरतो, मृत्यू होण्याची दाट शक्यता असते. आज लहानपासून मोठ्या माणसांनी मोकळ्या वातावरणात विश्रांती घ्यायची, एवढी काळजी घेणं गरजेचं आहे. आज गव्हर्नमेंटने आपल्याला बॉम्ब घरात ठेवलाय, याच्यापासून सुरक्षा आपणच घ्यायची ना. आपलं कुटुंब आपली जबाबदारी. आता मी तुमच्याशी बोलतोय, एवढा इकडे गॅस सप्लाय चालू आहे. याला आपण आतापर्यंत काढले नाही घेत नाही, पण टाका त्याच्यात इतकी आहे ना उभी कुठे ना बिल्डिंगचे 5 ते 6 मजल्यात टाकते. मोकळ्या वातावरणात कुठे अर्धा किलोमीटर पर्यंत याचा हादरा आहे. 25 ते 30 फुटापर्यंत नुसता झाड. हा बॉम्ब कोणाच्या बोलतो आपल्या. आता मी तुमच्याशी बोलतोय, इकडं बर्नर आपला चालू आहे. लायटर मारायचं घरातल्या लायटरला काय तुमच्या किंगी डोळ्यांना दिसते का तुमच्या? याला तो ज्योत आहे, मारू पाहिजे तो लांबून मारू पाहिजे. पेटतंय एवढ्या वेळ पेटायला पाहिजे ना. पेटणार नाही, भडकणार नाही, बदल सुद्धा चालू सुद्धा होणार. माझ्या मशीन काय काम करते, तुम्ही इथं दिवसभर अशी मेणबत्ती जरी लावून गेले ना, बर्नर भडकणार नाही, पेटणार नाही, घरात स्फोट दुर्घटना होणार नाही. अशाच मशीन काय काम करतं, रेग्युलेटर 100% गॅस बाहेर सोडतं.
आपलं मशीन काय करतं 80% गॅसामध्ये दाबून ठेवतं म्हणजे रिड्यूस करून ठेवतं आणि 20% बाहेर सोडतो तुमच्या नाकाला वास येण्यासाठी की तुम्हाला कळायला पाहिजे की बर्नर विजला आहे बटन बंद करायची गरज आहे. हा फुंकलाय तर 100% पेटतो सुद्धा पण किती पेटतो केव्हा पेटतो तुमच्या डोळ्यांनी पहा ही ज्योत अगदी त्याच्या अर्धा इंच जवळ जात नाही